नमस्कार. आज आपण एका खूप ओळखीच्या कथेवर बोलणार आहोत. सुदामा आणि कृष्ण ही कथा म्हणजे आपल्याला मुख्यतः भागवत पुराणातून सापडते. हो, बरोबर. आणि ही फक्त एक गोष्ट नाहीये, म्हणजे एका गरीब मित्राची आणि राजा मित्राची. यात मैत्री आहे, नम्रता आहे, भक्ती आहे आणि अर्थातच ती दैवी कृपा. खूप काही आहे यात. अगदी. आज आपण जरा यातले बारकावे बघूया, म्हणजे नेहमीच्या गोष्टींच्या थोडं पलीकडे जाऊन. नक्कीच. सुरुवात करूया पात्रांपासून. श्रीकृष्ण, द्वारकेचे राजा, विष्णूचा अवतार मानला जातो त्यांना. आणि दुसरीकडे सुदामा, त्यांचा बालमित्र, पण परिस्थिती अगदी वेगळी, म्हणजे अत्यंत गरीब ब्राह्मण. त्यांची ओळख झाली होती सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. एकत्र शिकले ते. लहानपणाची मैत्री तर घट्ट होती. पण मग काळ बदलला, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. कृष्ण राजा झाला आणि सुदामा गरीबच राहिले. म्हणजे काय तो फरक आहे बघा दोघांच्या परिस्थितीत. हो ना. आणि सुदामाची गरिबी म्हणजे काही साधीसुधी नव्हती, अगदी टोकाची होती. म्हणजे घरात खायला अन्न नव्हतं कित्येकदा. आणि मग त्यांच्या पत्नीने आग्रह केला की तुम्ही जा कृष्णाकडे, तुमचा मित्र येतो, राजा आहे, मदत करेल. बरोबर. पण सुदामाचं मन तयार होत नव्हतं. म्हणजे कोणाकडे काही मागणं, त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या मित्राकडे. त्यांना ते पटत नव्हतं. स्वाभिमान होता त्यांचा. पण शेवटी पत्नीच्या आग्रहामुळे ते तयार झाले. पण मित्राकडे रिकाम्या हाताने कसं जाणार, हा पण एक प्रश्न होता. हो, घरी तर काहीच नव्हतं. मग त्यांच्या पत्नीने शेजारून थोडे पोहे आणले. त्यात गूळ आणि चिंच वगैरे घालून, काय म्हणतात त्याला, चिंचगोड पोहे केले असतील. आणि ते एका फडक्यात बांधून दिले. हीच भेट होती राजा मित्रासाठी. किती साधं पण प्रेमळ. अगदी. मग सुदामा निघाले द्वारकेला. तिथलं वैभव बघून तर ते गोंधळले असणार. म्हणजे एवढा मोठा महाल, पहारेकरी. त्यांना अडवलं सुद्धा असणार सुरुवातीला, हो ना? हो, नक्कीच. पण जेव्हा कृष्णाला कळलं की सुदामा आलेत, तेव्हा काय झालं असेल. कृष्ण स्वतः धावत आले. हो, राजा सिंहासनावरून उठून अणवाणी धावत आला आणि आपल्या मित्राला, जो म्हणजे मळलेल्या कपड्यात होता, पाय धुळीने माखलेले होते, त्याला मिठी मारली. नुसती मिठी नाही, स्वतः त्याच्या पायांवर पाणी घालून पाय धुतले. काय प्रेम, काय आदर. राणी रुक्मिणीने पण सन्मान केला. खरंच, इथे फक्त मैत्री नाही दिसत. कृष्णानं म्हणजे समाजानं घालून दिलेले नियम पण मोडले एका अर्थी. राजा आणि गरीब ब्राह्मण. बरोबर. पद, पैसा काही अडवा आला नाही त्यांच्या मैत्रीत. आणि मग आली पोह्यांची गोष्ट. सुदामा ते फडक्यातले पोहे द्यायला कचरत होते, लाज वाटत होती त्यांना. पण कृष्णाने ते ओळखलं आणि इतक्या प्रेमानं, इतक्या आवडीनं ते पोहे खाल्ले. पहिला घास घेतला, दुसरा घेतला आणि तिसरा घेणार इतक्यात राणी रुक्मिणीने त्यांना थांबवलं. यामागे पण अनेक अर्थ सांगितले जातात, नाही का? हो. म्हणतात की प्रत्येक घासासोबत कृष्ण सुदामाला काहीतरी देत होता, ऐश्वर्य, सुख. अजून एक घास घेतला असता तर अजून काही दिलं असतं. म्हणजे रुक्मिणीने थांबवलं ते एका अर्थी संतुलन राखण्यासाठी. कृष्णाची देण्याची इच्छा तर अमर्याद होती, पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुदामाने स्वतःसाठी काही मागितलंच नाही. काही नाही. तो आला, मित्राला भेटला, पाहुणचार घेतला आणि परत निघाला. मनात काही अपेक्षा नव्हती. आणि दुसरी गोष्ट, भक्ती म्हणजे सतत काहीतरी मागणं नाही, ते एक समर्पण आहे. सुदामाने काही मागितलं नाही, पण त्याला मिळालं. म्हणजे देव आपल्या गरजा जाणतो, आपल्या नकळतही. आणि आजही बघा, कृष्ण सुदामा मैत्रीचा आदर्श दिला जातो समाजात. कीर्तनात, प्रवचनात ही कथा हमखास असते. हो, असतेच. पण जाता जाता एक विचार येतो मनात. आजच्या काळात जिथे सगळं कसं देवाणघेवाणीवर चालतंय असं वाटतं, तिथे खरी मैत्री किंवा खरी श्रीमंती आपण कशाला म्हणणार? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि जेव्हा आपल्याला काही न मागता मिळतं, तेव्हा ते फक्त नशीब असतं की आपल्या नकळत केलेल्या कर्मांचं, आपल्या पात्रतेचं काहीतरी अदृश्य गणित असतं त्यामागे. काय वाटतं? यावर विचार करायला हरकत नाही.